बोलाय मामा लय दिवसातनं फोन केलाय. काय जावाई अहो म्हशी याय झाली या. म्हशी यायला झाली हो तुमची. मग कधी येताय? 10 महिने झाले म्हशीला. 10 महिने होऊन गेलं की माझं. अयो मग आता कसं काय डॉक्टरला दाखवा गे. नाही दाखवलं तुम्ही या बरं करूच खायला. मला यावं लागल. या की तुम्ही एक काम करा पाहुणं. हा महिना 2 महिन्याचे राहण्याच्या हिशोबाने या. अहो मामा घरची मारणार तारांबळ होते बायकोला एकटीला होत नाही आता. मग तिला सांगतो मी फोन करून पुन्हा की बाबा जावा येत आहे पुढं तू ये मागून. बर चालतंय मग तिला उरका लावतो आणि मी लगेच येतो निघून मग. हो या 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 चालतंय. हो या वाट बघतोय. हो येतो येतो काय लगेच बँड खोलून येतो. हा या या ठेव का. हा ठेवा. खाल्लं बाई वैरण पण संपली आता जावा यायचा त्यालाच एक वजा आणाय संपली. हो 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 मामी बोला. सगळ्या गावात झालंय तुमची म्हशी याय झाली म्हणून. हो तर मग काय मामी का इथं तर सगळ्या जरशात दिसते काय मसाड काय किचन वाटेवर ठेवली का काय? किचन मध्ये ठेवायची वस्तू आहे काय ते? मग इथं तर दिसाना केली की सावलीला बांधली ती ये झाली आता बोलवायचाय जावाई निघालाय माझा. जावाईला घेऊन हो याय लागले ते. यायलाय का? याय लागलाय. मग आम्ही कशाला बोलवलं तुमच्या त्या जावायला? तुमचा जावाय का धड आहे का? काय झालं? अहो मागच्या वेळेस किती मार खाल्ला मी त्याच्यामुळे. तुझी चुकी असेल ना. माझी काय चुकी? मग कसं मार खाल्ला तू? हे तरी म्हणत होतो मामी मी तुमची पोरगी मला द्या मला द्या. देवा काय रस्त्यावर आणायचा तर पुरीचा संसार माझ्या. ए मामी अशात तुम्ही ऐकूनच घेत नाही तुम्ही. मग काय करायचं? तुला देऊन पोरगी जाऊ द्या कशाला बोलले पण तुमच्या ते जावायला. मस्त नाही झाली म्हणून जावायला बोलवलंय. हे बघा मामी तुम्हाला सांगतोय तुमच्या जावाने येऊन काय कुठं ना केला तर माझ्याकडे यायचं नाही. अगं ते कशाला कुठं ना करताय? जा तू काम बघ तुझं बाबा. नको माझं डोकं खाऊ. तुमचा जावाई आणि तुम्ही तुमची मस किचन वाटेवर ठेवा बाथरूम मध्ये ठेवा नाही तर डोक्यावर ठेवा पत्रावर ठेवा मला काय सांगू नका. तुला काय एवढा ताण यायला लागला? जा तुझं काम बघ माझं मी बघते बाबा. यायला लागलाय माझा जावाई. जा येऊ दे. चालतंय चालतंय जा. आयला आता सासरवाडीला तर निघालोय बरं का पण जाताना म्हशीला काहीतरी खायला न्यावं लागल. परत मामा म्हणत्यानं काय आणलंच नाही जावा मोकळ्या हाताने हलवत आला या. एक काम करतो सफरचंदच नेतो खायला. दुकानात आहे ती का बघितली पाहिजे आधी. हॅलो पांडवा अरे सफरचंद आहे ती का रे? नाही वे अरे नाही काय ते सासऱ्याची म्हशी झाली न ते बोलावले म्हटलं आता मोकळ्या हातानं कसं जावं म्हणून म्हटलं सफरचंद घेऊन गेलो म्हणजे सासरा नाराज होणार नाही का. बिस्किटच पावरलो आहे वे. बरं बरं मग काय कर एक बिस्किटचं पुढं आहे का दुकानात? एकच आहे वे. बरं असून मग आता येतो तेवढाच घेऊन जातो मग. हो हो नाही सासरा नाराज होईन दुसरं नाही काय. हो हो कसं आहे परत मामानं मामीनं म्हणून नाही जावाय आला आणि काय आणलंच नाही मोकळ्या हातानं आलाय. आपण आपल्या कामानं क्लिअर राहायचं बाकीचं काय आपल्याला करायचं. एवढी सोन्यासारखी फकड्याला पोरगी दिली न म्हशीला मी साधा एक बिस्किट पुढा घेऊन जाऊ शकत नाही म्हणजे मी काय जावा आहे? अरे जाणार हिकडून जातो मग तिकडून मला इष्टी घालून लवकर. काय लाज बीज वाटते का? कुठे गेलतास? गेलतो तुमच्या मसाडीकडे. आता मसाडीकडे जाऊन काय उपयोग आहे? मसाड आता गाब नाही की मसाडीकडे. तुमची सवय गेलेत ना बाबा अजून मजा करायची. नाही किती टेन्शन मध्ये काय त्याचा विचार करा की जरा. कशा टेन्शन हो तुला? तुम्ही जावायला बोलवले जणू. आणि मग जावाय माझं म्हणलं बोलावणारच की. काय करत होते जावायला बोलवायचे? काय करत होती? अरे 2 दिवसावर म्हशी यायला झाली. दही दूध तूप लोणी जावायला जराशी खरवस बिरवस खाया घालायची. जावाय कुणाचा आहे? भाऊचा. अहो भाऊ मला जावाय केलं असतं तर दही दूध खरवस लोणी बिनी मी नसतं का खाल्लं? हा गावातली गावात आणि ते आवाज दिला असता ना मला बंडे आहे म्हणून तर मी आलो असतो. आला असता. इतक्या लांबून त्या जावायला बोलायची काय गरज होती? वा 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 लय हुशार तू. मग अरे तुझ्यासारखा जावाय करण्यापेक्षा मी हिरीत पोरगी ढकलून दिली असती की. हलायचं बघ नालायक निवड म्हणे मला जावाय केला असता. जावाय म्हणायच्या तरी लायकीच आहे. तो करायचा विषय सोडून दे पण म्हणायच्या लायकीच आहेस का तू? एक लफड आहे का गावात तुझं? लफड्याचं काढू नका भाऊ. लफड्याचं काढ नका. हालायचं बघ ना तर थोबाड फोडीन. नाही म्हण ग बसलं गावळात निवळ आकलंच नाही पतिया आणि नाव ठेवलं बंडिया.
बरं भाऊ बरं, बघा किती एवढं कशाचं दुधाचं. दुधाचं वय हा तू दूध पिऊ नको तुला दुधानं जुलाब होतेल. ताक पितो का ताक? हा जर्शीचं ए अरे जर्शीचं नालायक निवळ. ए शांती ते कपडे राहू दे. काय 15 दिवस झालं पडले तिनं. आज नेमकं तुला पडलं कपडे. आता म्हणलं फाट्याला पाणी आलंय न्यावे ती धुवायला. हा राहू दे ती धुवायला. ही उचल मला उचलणार रात्रीपासून माझ्या कंबर गेली या. दाढ भरले 2-2 भाकरी खाताय ना आता पोट उचलणार आहे. लाग उचलू लाग. तर मला तर एवढं उचलताय का? बरं उचलती लयच राग म्हणजे काय? मी काय इथं काय एकटा झक मारू का? आता फाट्याला पाणी आलंय जावाय कवा येतंय काय माहिती. मस्त वाट बघते पण आता ना आले पाणी तर पाड मला त्याच्यात पालता तुडव भांडी तुडवल्यावानी. कशाला तुडवती येतोय जावाय कवाशी येतंय काय माहिती. आता नाही ग कंबर लय काय बाई कंबर माझी दमच काढा ना लय दुखा लागली बाबा. या पाहुणं जा अचानकच. अहो माझा तुम्ही फोन केला नव्हता का? म्हणले म्हशी यायला झाली या. हो काय म्हटलं आता त्या पिंडीच्या दुकानात गेली तू बरं का म्हशीला खायला नाही. बर खायलाच भेटलं ना. म्हणलं काळजी करायची नाही. हे काय बिस्किटचा पुडाच घेऊन आलो. बिस्किटाच्या पुड्यात झालं ताकद आहे एवढा चारा म्हशीला. गड्या कौतुकाचं जावाय ग. बाय 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 बाय. ना शांती होय तर बिस्किट मशीन आणलंय का तुला? मलाच आणलंय ग. नाही म्हशी आहे झाली म्हशीला एवढं पुरतंय का आपल्याला? मग काय करत होता मामा इथं? छान आहे, या 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 म्हशीला देऊ पळत या. एवढं त्या वावरात नेऊन टाका फट्याला पाणी आलं इसकटायचं. या इकडे टाक तू मामा. ताकद काय बारके बघायची तुम्ही. अरे बा बॉडी बिल्डर माझा जावाय ग एक नंबर. मामी गुदीत कामाला होतो. कुठं? गुदीत होय 70 किलोची पोती उचलत होतो मी बी. मग नाही कमीच आहे. एवढं नीट टाका मग मी चहा पाण्याचं बघू आपण. या. फेकून देतो फेकून असली सहज खांद्यावर पोती. बघा बघा जावाय नाकात एक हाय बाया. म्हणून तुला म्हणलं म्हशी गेल्याबरोबर जावायला दूध बीत घालायचं होय, होय, होय. खायला. या. बस जावा या या या. उचला. अयो आता काय बाय. मामा काय झालं? जावाय तर आडवाच झाला बाया. काय करावं? नाही गोदीत अशी पोती फेकणारा टाकला का काय? मामी हा? पोत्यात काय वळ भरली काय? वही दिसाना वही युरियाचं पोत आहे. माझी कंबर रात्री हिनं घालावली. अयो मी काय करतो हे नंतर नेतो आपलं. चला चहा. जावाय थांबा तुम्ही. मी लगेच पाणी घेऊन येते तुम्हाला. ए जावयाला पाणी आणा निघाली. माझा जावाय काय हे पाणी पितोय नेहमी. जावा माझा वड्याचं पाणी पितो. वड्याचं? ना त्या वड्याच्या कडेला दुकान नाही का? तिथं बिस्लरी नाही का पियत? हा मामी बिस्लरीचं पाणी पिऊन आलोय मी येताना जाता. मग थांबा लगेच चहा पण घेऊन येते. काय तरी एडमिट लागलं काय? एवढ्या लांबणं पाहुणाला पाहुणा काय चहा पितो तवा? मग काय पेत्यात आहे? अजिबात चहा पित नाही. पाहुण्याला नेहमी 90 लागते. 90? नाही ती तुम्ही म्हणता ना त्या कपात नेन्स कॉफी हो नेन्स कॉफी. आम्हाला काय कळतंय तेव्हा आम्ही इडी माणसं. आम्हाला काय कळतंय? जेवणाचाच बेत करते एकदम फॅन्टास्टिक. जेवणाचा बेत काढू नको तू. मग? पाहुणं जेवणारच नाही ना. उपाशी लावायचं काय? हो फाशी नाही ग. मग? का काय पाहुणं नेहमी कोणी जेवाय नेलं तर डाब्यावर जेवतात. कुणी नेलं तर नाही कुणाला बी घेऊन जाताना डाब्यावर जेवाय घालता का नाही? मग मामी मला जोडदाराला लय डाब्या मटण खाया घालाय सवय आहे मला. लय लय दिलदार जावाय. मागच्या बारीला तुम्ही आला तेव्हा हो तुम्हाला बी नाही होय? हो त्या हॉटेलवाल्यानं ठेवूनच घेतलं होतं. म्हणजे जेवायला नव्हतं का ठेवून घेतलं? अहो हा तसं मला 2 दिवस जोडदार होता ते मोकामच केलता तिथं. आणि मग जावाय एक काम करा की माझी कंबर दुखती आणि ती चहा पाणी करूच तो ना ते आपल्या खालच्या तुकड्यात न का नाही जरशी मखचं वजा आणावं म्हशीला खायला काय. दरा का खोयत असू द्या व जावाय बापू तुम्ही लाडाच हाय आमचं जावाय. ना पाण्याचं तेवढा पाणी देते की. ए,
तू पाण्याचं बघ चहाचं बघ तुम्ही काळजी करू नका तुम्हाला चहा पाणी सगळं एक वज तेवढं घेऊन यातलं या. एक बिस्किट बी देते बरं या तुम्ही ते घेऊन मी चहा करते लगेचच बनव का बर बर बनवते आणि बिगर साखरेचा बनव त्यांना चालत नाही साखर बर बर आय 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 आय. ओ. टक. पडशील वरी झालं कडे एकदाच काम त्या सरपंचाची किटकिट गेली नाही सर कवा मकवान टाकताय माझं कवा पुरं करताय कवा माझं पुरं करताय नाही ना झालं बाबा चल चल. सांगू घेऊन सर. निघला ह्या मकवानानं सरपंच अवघड आहे गाड्या अय, कोण आहे रे आयला हे भावचा जावाय दिसतंय काय ए यार भाऊचा जावा येईन जावाय जावाय कुठं जायला पण कोयतं बित घेऊन आता काय माहिती आपल्याला विचारू की आयला राम राम पाहुणं अरे बरं देव झालं पाहुणं तुम्ही गाठच पडला नाही व. हाय की नाही 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 काय माहिती का हे आहे ना पाहुणं हा. हे पाहुणं इथलं गाव आलंय हा. आणि आपण इथले पाव आले पावाल्या आयला काय बिक्री टाकली काय पावाची कुठं काय राव पाहुणं का अहो, बरं? आम्ही इथंच असतात गावात गावातच आहे आम्ही कुठं जातोय मारायला. तुम्हीच साठी 6 महिन्याला येतात त्याचं काय झालं मागच्या बारीनं आमच्या सासरे शिर्डी यायला झालती ती शिर्डीचा बाळात पण केला 8 दिवस येतच होतो की अरे हो खरं आयला बाळात पण करण्यात जावा एक्सपर्ट आहे भावताकडे आता काय झालं हा. शिर्डी झालं हा. आता मामी झाला फोन आता मामीला नाराज करा येते आयला. मामी म्हणली जावा म्हशी यायला झाली तुम्हाला यावंच लागते आता बायका पोरं घरी ठेवली म्हणलं या तुम्ही मागणं म्हणलं येतो तेवढं बाळात पण करून म्हणलं या 2 दिवसानं तुम्ही एक नंबर जावायचा नंबर 1 काम आहे बाबा अहो काय शेडी येली की जावाय हजर बरोबर आहे मसाड येली की जावाय हजर उद्या आहे ना भाऊची कुत्री बी येली तरी जावाय हजर हजर आला पण पाहुणं बाणगड एक झाली किंवा काय? काय झालं आमच्या सासरे घरी कुत्रीच नाही नाही पाळायला लावतो की एक भाऊला कुत्री हा तुमचा काय कुत्र्या धंदा आहे काय हा कुत्र्याचा धंदा आहे आमचा असं म्हणलं हा, तर हा चालतंय. कुत्र्याचाच आहे बरं असू काय दे. राव नवा तुम्ही. इकडं कुठं कोयता घेऊन चाललाय हा अव काय झालं हा मामी म्हणले 8 दिवस झालं मका आणून टाकलेली आता संपली म्हणली गुरांची मका मामी म्हणले जा म्हणल्या संपली तर आता गुरांना थोड्या याच्यानं म्हणले चारा टाकावा लागल एखादं ओलं बघून दांडग वज कचा कच म्हणले आणा तोडून मका हो तर हिरवीगार हिरवीगार मका अरे यार मका हाय वय खोट बोलले भाऊ तुमच्या सोबत काय बोलतो सासू बी खोट बोलले कुठे हे येडा काय पाहुणाराव माझी सासू राव नक्षत्रराव आणि चंद्राव तुकडा बिचारीच्या तोंडात आजपर्यंत लबाडीचा शब्द कधी आला नाही बांधाय तर कसलंच येत नाही 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 आहा. अजिबात नाही चंद्राचा तुकडा चंद्राचा तुकडा. मग. आणि मग काय ते? आणि त्याच्या त्या तुकड्यातला एक तुकडा ह्याच्या हवाली अरे अरे ही मका दिसती का हा. हे जावायची मका आहे. जावायची. हा, जावायची हे काय असं व्हायलंय, जावाय. सासऱ्याची मका आहे. सासऱ्याची मका आहे. हे होय मग आता दिवस झाला आम्हाला तोडायला लावली होती आता रात्री वय हिरवीगार हो अला मामी तर म्हणले हिरवीगार दंड्याची दंड्या मका आहे म्हणून अहो त्यांना पितळाला सोनं म्हणायची सवय आहे हिरव्याला बी ती का आपलं काय वाड्याला बी म्हणते हिरवगार आहे म्हणून अहो मामी म्हणले राहण्यात आहे तोडून आला हे काय कोयता दिला आणि तुम्ही तर पेढे बांधायला टाकला. अरे तुझ्या सासरीची पाहुणं आहे बघा हीच मका आहे हो हीच मका आहे हेच मग काय हेच आहे हा, का मग? खायला 8 दिवस झालं मामा इकडे फिरायला ते कमरेला चाकलंय ना हा. त्यामुळे लक्षात नसन हा. राहिलं म्हातारपणी होत असं भान जात भान हो हेच आहे ना पण हा, इथे इथे या बघा पाहुणं ही 110% तुमच्या सासऱ्याची मका आहे आहे ना बिनधास्तपणे घेऊन जा चालतंय तुम्ही. चालतंय थँक्यू बरं पाहुण्याची मदत करायचं आमचं कामच आहे येऊ का मग चल. हा पाहुणं 1 मिनिट काय मागच्या बारीनं ते दारूचा धंदा नव्हता तिथं हा हा तिथलं आपण फुग आणलेलं मला हा ती चालू आहे का बंद आहे आता मार खायचं काम करू नका हा मागच्या वेळेस मार खाल्ला होता ह्याच्यामुळे मी काय म्हणतोय हा? मला लागते संध्याकाळच्या कोणाला म्हणू नका मी नाही. गपचूप बंद बंद झालं गावात बंद आहे का? सगळं बंद आहे नवीन कुठं कुठं नाही सांगतो सांगतो बर बर चालतंय ए, चला. आयला मोकार मामीनं माझ्या हातात कोयता दिलाय जेने दिने नेतो आता हीच एक वजन येऊन टाकतो अक्क जातोय तवा याला बरं झालं देव माणसावनी पाहुणी भेटली मका जड लागते की अजून बी सांगितलं होतं तुला जावायला फोन करू नको जावायला फोन करू नको तरी फोन करते घे घे लिंबू घे जावायची दृष्ट काढशील माझी हा 100 वेळा सांगितलं किती तर बोल चाल तरी मग हा इतकं असतं या
बघितल्याशिवाय काय जावायला इतकं हे करते ती बाई, चला. आता ही माणसं सांगते ती इडी माणसं सांगते ती का ती का डोक्या पडले ती का डोक्यावर पडले ती का लोकांच्या रानातली मका काढतोय त्याला बघावताय का एकतर आधीच तर सारखं म्हणतो मला जावाई करायचं होतं, मला जावाई बघितल्याशिवाय काय जावायला नाव तुम्ही ठेवायचं ना, सांगते तुम्हाला. कुणाला जावायला नाव ठेवत मी मग त्यानं काय कुणाच्या बी रानातलं उचलायचं म्हणजे आबरू घालवून घेते का? मग त्याला माहिती नसेल, तुम्ही सगळा वावर फिरवून दाखवलंय का कवा नीटनेटकं? आणि उद्या तो सरपंच जर बोलला काय तर मग मी काय करायचं? मी सांगते सरपंच कुणाला पाया पडते सरपंचाच्या. म्हणजे तू माझी बायको असताना सरपंचाच्या माझ्या आतापर्यंत का पाया पडले ना, सरपंचाच्या पाया पडते का? जावायला त्याची मका जर उचलली असली तर मग काय करू? काय करू नाही मला बी आवाज चढवा येतोय. नाही तू फक्त त्यानं उचललेली दुसरी असू दे, तुझं बराबर कातड काढतो मी. लागली सांगाय मला कातड काढणार. तुला सांगतोय बघ, जर कुणाची चोरी केली असली ना तर पहिले तुला अशी थोबाडीत पाडतो का नाही बघ एका. हा चला काय लय तोंड चालवू नकोस, सांगितलं मी एकच. बघ 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 जाव पाहुणा. काय राव मामा न मामी, अहो कमीत कमी राव जावायला तरी खरं बोलायचं. खरं बोलायचं तुम्हाला आपल्या रानातली हिरवी गार मका आणायला शिकून आणली. म्हणला की हिरवीगार मका आहे, दंड्याची दंड्या तिला कोयता लांबलचक 4 फुटाचा. सांगितलं होतं की खरं सांगितलं होतं. मका तोडून राव तुम्ही 8 दिवस झाले टाकले आणि मला लबाड बोलताय होय. आपण अजून तोडलीच नाही की आता म्हशीला लागायची म्हणून हिरवीगार ठेवली की. शाबास मामी, मला तर वाटलं राव तुम्ही जर जावायला कमीत कमी खरं बोलचाल. आता बरं असू द्या, मी म्हणतो की तुम्ही खरं बोलताय. म्हणजे ती पोरं खोटं बोलली का मला? कोणची पोरं? ती नव्हतं त्याला टाकलं एक बर. ते मागच्या वेळेस एक गठी एक नव्हतो मार खाल्ला एक बार. म्हणलं का ना भांड्यानच केला असेल हे खेळ सगळा. अगं पण आपल्या रानात हिरवी गार मका आहे, ही वाळली मका आहे सांगितलंच कुणी तुम्हाला? त्या दोघांनीच उकसवलं असेल. कशाच मला उकसावलं? माहिती. ती मला काय म्हणली मामी की तुम्ही म्हणले जावाय राव सासू सासरा तुमची लय रेगील, तुम्हाला लबाड बोलले ते तुम्ही राव त्यांना राव हाजरीत लावलं. आणि मी काय पैसे माहिला असतं का तुमच्याकडून मका काढलेले? कुणाला हाजरीत लावलं? त्या पांड्याला आणि त्या तो गडी नव्हता गोरका काय टाकला गोरका काय नाव आहे त्याचं? अहो, ती गोऱ्यान भांड्या दोघांनी ह्यांना फूस लावली जावायला माझ्या आणि हो काही कारस्थान केलं भांडा. पण तुम्ही आम्हाला फोन करून विचारायचं कुठं मका आहे का आहे ती. पुरीला फोन करून हे काय इकडे आलोय पळू पळू. पळू पळू जाऊ आता न्या. ही काय करा तुम्ही, ही वज आहे का नाही तेवढं कुठे करून घाला गुरांना, मी तर राहिलेली आणतो. काय लाजबीज वाटती का राहिलेली आणतो? लोकांच्या रानातली मका आणली तुम्ही, आपलं रान राहिलं इकडे तुम्ही आणलं दुसऱ्याच्या. आता तो माणूस येईल का ना आमचं कातड काढा इकडं? तुला म्हणत होतो का ना मी काय म्हणलं सांगा बरं. ही आपली मका नाही. अहो कशाला तुम्ही दुसऱ्याची मका घेऊन आलाय? मामी तुम्ही काय बोलूच नका मामा, तुम्ही बघ बसा. मका कोणाची आहे? कुणाची आम्हाला तरी माहिती आहे का? शेजा पाजारची असेल कोणाची? आपली हिरवी गार आहे मका. असू दे की आता जावाय आलाय का नाही, आपली पुरवून वापरू. ही मका आहे का नाही काचा काचा कुठे घालून टाकू. पुरवून वापरायची. मीठ आहे, चटणी आहे का काय आहे? अहो ही मका आहे एखाद्या. तरी भागल की गुरांचं. अगं पण एखाद्या निदर्शनास आल्यावर आबरू काढतेली की अहो लगेच कुठे करून टाकू की गुरासनी. काय कुठे करून टाकू म्हणायला लागली? तू बी जावयासारखीच वागायला लागली का? आणून आणली एक पेंडी म्हणल्यावर आता ही काय माघारी जास्त तिथं कोणी असलं म्हणजे हाय का नाही? हे बघा तुम्हाला सांगतो, लोकांचं काय चोरायचं म्हणलं का नाही मी हायच, तुम्ही काळजी कर नका. लोक मला तुम्ही फक्त सांगा की अमक्या चोरायचंय. जावया माणसं नावं ठेवते ती. चोरी कोणाची करून आण, कोणाचं चोरून आणू नाही हेच तुम्हाला कळत नाही. मी आलो कुठे करून. मामा हो राहिलेल्या मग कसं काय करू? राहिलेला मग काढी लावा की म्हणजे आमच्याकडे येते शेकायला. लगेच जातो. आयला माणसं म्हणते ती घर जावाय झाल्यावर सासू सासऱ्याचं गबा खायला भेटत म्हणून. कशाचं झालं इथं आल्यापासून नुसतं गबा तर काय खायला भेटलं नाही, पण शान मात्र मरणाचं काढायला लागलं. या कवा सासू सासऱ्याचं गबा खायला भेटायचं का माझा जन्म शान काढण्यात जातोय कोणान ठेव. रोज लगा उठलं की सुटलं आण कडबा काढ शान कर म्हशीची बाळात. पण जिंदगी गेली आहे झाली माझी दुसऱ्याचा संसार करण्यात. काय बाय बाय जावाय बापू चांगलं शान बिन काढाय. ती जरा गेलती शर्टाकडे कसलं गरम व्हायला लागलंय. अहो मामी आता टायमिंग झाला त्याचं शान काढा. ठीक आहे पुढलं सगळं आता साफसफाई करून घेतली.
या 2-4 गायांचं शेण राहिलं तर एवढं काढून घेतलं म्हणजे मोकळाच. आता बघा कुठी आपली हा. काढबा बिडबा आणून टाकला. आता म्हणलं तेवढी कुठी करावी आणि त्या कार्डानला आणि ह्यांना एकदा टाकून दिलं की मग मी निवांत आहे. काय तर अहो काय सगळं तुम्हालाच आता बघायचं आहे म्हणून तर एवढा कुठा नाही की काय करायचं ते सगळं आवरा खायला टाका. टाकतो. अहो मामी सोन्यासारखा जावा आहे. अहो 11 सोमवार करून सुद्धा एखाद्याला असला जावा मिळत नाही हो, नाही. नाही. तुम्ही आता उभे जन्मात राव चतुर्थी सुद्धा पाळली नाही तरी पण तुम्हाला एवढा सोन्यासारखा जावा भेटलाय मामी. होय 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 पाळली का तुम्ही चतुर्थी तरी कधी? म्हणजे नशीब लागतं नशीब, नशीब. नशीब. कसं आहे भगवंताची देण हो शेवटी. होय होय एवढा आता नशीबवान जावाय पदरात टाकला. आता ही करा मला लय गरम व्हायला लागलं मी पंख्या खाली बसते जाऊन. जाओ तुम्ही. आणि सगळं खायला हे टाका शान हे काढा सगळं आवरा शरड बी वरडते ते त्यांना बी टाका. हो जाओ तुम्ही नाही का अडचण. तुम्ही बसा पंख्या खाली आणि जावा हाय रोज शान काढ कुठं कडबान कुठी आण. नाही मामीला तरी काय म्हणायचं मारणाचं ऊन वाढलं या त्याच्यामुळं होत असेल. म्हातारपणी नाही सोसत. आता त्यांच्या मागं आम्हीच आहे. आईला एक आयडिया करतो. मामीला खुश करायसाठी का नाही मामीला गरम होतोय का नाही मामीला गार कशी करायची फकड्याला चांगली माहिती आहे. शेण राहत्या मुरुद्या आता हिथनच जातो. तुम्ही जरा त्या बाळासाहेबाला जरा सांगा बाई जरा समजून जरा. कसं आहे एकतर ते आपल्यात आहे विरुद्ध माणूस आहे ना आणि मी जर सरपंच या नात्यानं जर काय त्याला बोलायला जर गेलो तर ते जर माझं झुपल तर तुम्ही समजून जरा सांगा त्याला. त्यानं आणलाय त्याचा ते जावाय घर जावाय करून घेतलाय. मी म्हणतो हा हो की घेना का घर जावाय करून घेणार मला काय त्याचे करते आहे म्हणा कर्तव्य काय आहे तेव्हा घेना का. हां आपण ती येड्यावणी जेव्हा काय करते तुम्हाला माहित आहे का माझ्यात आलं परवा दिवशी. परवा थांब जरा बसू का? बस माझ्यात आलं त्या दिवशी मागच्या 2 दिवसात आलं आणि त्यानं काय केलं माहिती आहे का गुरांना वैरण नाही म्हणून वैरण काढलेली होती मकवान नेल्या 5-6 पेंड्या का न्याजा म्हणलं काय असते त्यात म्हणलं ताक मस्त भरपूर आपल्याकडे बी आहे न्याजा म्हणलं 5-6 पेंड्या न्यायच्या सोडल्या त्यानं काय केलं माहिती आहे का उद्या की तुम्हाला ही माहित आहे का तुम्हाला तुम्ही लय त्याची कड वाटता ना. त्यानं त्याच्यावर सगळे ती गंजच हीच पिटवून दिलं की त्या वैरण होती ती पिटवून दिली. पण तिथं माझं मी म्हणतो होना का लुस्कान मी म्हणतो मी सरपंच आहे मी कशी बी त्याची भरपाई ही करून घेतली असती कोणाकडं कशी की काय कशात बी निदान ह्याच्यात नाही त्याच्यात कशात मी मला मिळून गेला असतं पैसे बरोबर ना. पण शेजाऱ्याचा ऊस होता तिथं 2 एकर त्याला जर काय कमी जास्त झाला असतं पेटला असतं तिथं काय केलं असतं. ह्याला आकलीचा भाग आहे का नाही ह्याचा जावाय त्याचा लाडका का दुसऱ्याच्या ह्याच्या ठेवलाय त्यानं हा दुसऱ्याला लाडका आहे का जावाय तो त्याला समजून सांगा तुम्ही. नंतर माझी एकटा माणूस वाईट नाही मग तुम्हाला माहितच आहे मग काय. हां तुम्ही सांगा त्याची गाठ घ्या पाहिजे तर घरी जावा तुम्ही आणि समजून सांगा त्याला. नंतर एकदा जर आपलं डोकं जर फिरलं ना घबरा तो तुला काय आखलीचा भागाने चाललंय काय तुझं काय मध्ये तर मी सांगतो एवढं ध्यानात ठेवा तुम्ही त्याला समजून सांगा तुम्ही चालतंय. हां उद्याच्याला मला जायचंय जरा मला चालू ठेवा महत्वाचं काम आहे. हां ठेवा महत्वाचं काम. बरं चालतंय. हां ठेवू का ओके सांगा समजून द्याला. हां ओके काय आहे मग कोण होतं माहितच नाही होय कोण होतं बाळासाहेब नाही का ते बाळासाहेब त्याचा ते जावाय लाडका. अरे खरं तुमची मकाच पेटून दिली होती लय नुकसान झालं सरपंच. काय ते सांगून उपयोग आहे इथं बी येड्यावणी करून मी म्हणतो त्याचा जावा आहे त्याचा लाडका घरात ठेवायचा त्याला असं बाहेर दुसऱ्याचं वाटोळं करायला ठेवायचा. अहो सरपंच मी म्हणलं होतं बाळासाहेबाला काय म्हणलं की बाबा मला जावाय करून घ्या पण ऐकलं नाही ना ऐकलं नाही त्यांनी माझं. होय हा म्हणजे तू म्हणला होता बाळासाहेबाला म्हणलं होतं मी अशी मका पेटून दिली असती का तुमची. नाही मग तुला बोललो प्रमाणे कोण पण सरपंच ते जाऊ द्या. सरपंच बोला की तुमचं गावावर लक्ष नाही कडे. काय बोलणं गावावर लक्ष नाही मग माझं कुठं काय दुसऱ्याच्या गावांवर लक्ष आहे काय. काय आपल्या गावाचा कसा विकास नाही काय नाही म्हणजे अहो आपल्या गावात महिलावर अन्याय व्हायला अत्याचार व्हायलाय. काय बोलतोय कुठल्या बाईवर अत्याचार झाला सांगून दे पट्ट्या हीच करतो मग दवा मला नुसतं तो. अहो तसं नाही मग कसं मला सांगा आता बायाला आहे ना 50% आरक्षण आहे का नाही. बायाला 50% माणसाला 50% आहे ना आहे का नाही. मग माणसं धडाधड दारू प्यायला लागले तर आपल्या गावातल्या बायका कुठं दारू प्यायच्यात
त्यांनी बी दारू पिली पाहिजे म्हणजे मग कसं काय समान होईल दोघं बी बाया बी दारू पिते माणसं बी दारू पिते कसं वाटत मग गावात एकच मग कसं झटा झटा पटापटा होतंय. शाळा किती झाली तुझी? मी शिकलोय ना किती? दुपारपासून फक्त चांगलं आहे का? अरे काय डोक्यात काय दगा बिगाड भरले तर काय ना आलाय का तुला? काय आकलीचा भाग बी काय का नाही? आता मग बायांनी दारू प्यायची का? गावाच्या भल्यासाठी म्हणतो मी सर. भलं आहे काही मग भलं म्हणतात गायला बायांनी दारू प्यायल्यावर ना लगा गावाचं नाक जाईल की. मग माणसं कसे पेते जाते का गावाचं नाव? अरे तुला कळतं बिळतं का नाही? काय गडी माणसं असते ते पेते ती सवय असते एखाद्याला. मग बायांना बी लावायची सवय लागू दे की मग उलट चांगलंय. वापट्या. उलट जास्त आपला लवकर विकास होईल आपल्या गावाचा. विकास होईल का? गाव इकतेल्या बाया काय बिनाबुरचा माणूस आहे तुला का? लगा तुला मी मानला होता लगा चांगला पण काय नाही लगा. नाही बायाने बी दारू पिली पाहिजे म्हणजे पिली पाहिजे असं ना? पिली पाहिजे. असं कर. घरात तुझ्या लेडीज किती आहे त्या? तुझ्या स्वतः एक बी नाही अजून. हा? नाही एक बी नाही. त्याच्यामुळेच विचार असलं डोक्यात येत्या तुझ्या घाण नालाय का. झालं उठीत ना उठ नंतर लावीन कांटाळीत. मग लागला मला ज्ञान शिकवायला. राखलीचा बाग बीग जरा ठेवा जरा वाईज एक तरी गावा जरा चांगला असावं जरा वाईज जरा लोकांनी नाव जावं असं काहीतरी वागा जरा. पाक बधीर कसा झाला लागा हो तुम्ही? काय नाही उपयोगाडे हे यांच्या नादाला लागून का नाही काय खरं नाही गड्या. काय तुला अकलीचा भाग बी काय का नाही? तुला कळत नाही का काय? काल फोन नव्हता का केला तुला? 5-6 दिवस झाला फोन लावतोय तुला. आज इथून उद्या इथून आज इथून उद्या तू काय चेष्टा लावली काय? तो का आम्ही पैसे देत नाही का तुला? हा नाही म्हणून सांगायचं माझ्यानं होत नाही म्हणून. लगा पाक लोळण झाली की गावाची. कवा करतोय गाव तू? काल काय म्हणला? काल तू म्हणला होता. आलता का तू काल? सकाळी वाट बघतोय लगा. मी तालुक्याला जायचं होतं तर तालुक्यात थांबलोय मी. मिशन यायचे आहे मिशन यायचे आहे मिशन यायचे म्हणून गडी 4 मी थांबवून ठेवल्यात गावकरा मिशन यायचे आहे म्हणून. नालायक कोणी लगा तुम्ही वागताय लगा का म्हणून तुम्ही असं करताय? हा कळतं का नाही तुम्हाला? काय पाठ दिसणं आजच्या आज आला पाहिजे लगेच आणि लगेच ती गाव तेवढा करून दे माझा 2 एकर ते 2 एकर काय नंतर माझी एकटा वाईट नाही मग. हा ठेव ठेव. ए कुणाचं आणलं खोरं उचलून? तर उचलून हा कुणाचं आहे? उचलून आणायला का आमची काय चोरटी जेवला जाय. अरे पण काय कशाचं आणलंय तो? दिसतो आतापर्यंत तुझ्या हातात होतं का? तू आला कोणी घंट? ते तिथं रोडच्या कडेला कोणीतरी फेकून दिलं होतं. बर म्हटलं जाऊ खाद्यावर टाकून म्हटलं होईल आपल्या सासऱ्याचा कांदा भिजवायला. कांदा भिजवाय. अरे ना आलाय काय खोरं माझंच आहे की तुला? काय अकली बिकलीचा भाग आहे का नाही? तुला काय घावतंय का नाही? कोणाचं काय चोर आहे? माझंच बरं घावतंय तुला. परवा दिवशी आला तो काय केलंच? काय केलं? वैरण पिटवून दिली रानातली. दिलं का नाही मकवान पिटवून? सरपंच माणूस राव इकडं तिकडं बुचाड्या बांधून रान साफ करायसाठी पिटवून देते. बर. तुमच्या रानात बंडलचे बंडल बांधून ठेवतो. ती वाळलं काय होतं? वैरण होती. वैरण होती. किती घाण झाली रानात. बर काच कोणी काळी लावली हा. दिलं की पिटवून. अरे काय? रान स्वच्छ झालं. अकलीचा भाग आहे का नाही तुला? नका कशानं हाणू तुला? एक काम करा. काय करू? पायता नाही का पायात? हाय की घ्या 2 टाळत हाणून. मीच मग आता दुसऱ्याला मारू नाही उगा. मला जर तुम्ही हाणलं बिंडलं मी जर उद्या मिळलो तर केस पडन तुरुंगात जाताना कायमचं. असं ना? मग अरे पण असली नासकी ठेवायची कशाला? मी म्हणतो तुरुंगात गेलेलं ती खडी फोड आहे बरं पण असली नासकी गावात नसावी तीच काहीच उपयोग नाही. अरे ती वैरण मी गुरांना ठेवली होती. उन्हाळा दिवस आहे गंज लावायची म्हणलं आणि गंज लावून म्हणलं नंतर म्हणलं ती गुरांना कटर करून आपली रोजची रोज ताजी ताजी घाला येईल आणि तू ती पेटवून दिली म्हण. चांगला कौतिकाने सांगायला हवे. गांजा लावून काय काय अतिरेकी होता का तुम्ही? गांजा म्हणजे? आता तुम्ही ना म्हणला ते वैरण नेऊन गांजा लावायचा होता. अरे गंज 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 कळते का? गांजा नव गंज. वाळल्या वैरणीची गंज लावते ती आणि ती 4 पेंड्या रोज कठोर मध्ये टाकून गुरांना देते ती चारायला. वाळलं खाया घालू नका. माणूस भाकरी सकाळची संध्याकाळी खाय नाही आणि कोशाल तुम्ही गंज वाळवून राव गुरांना घालताय. पाप लागेल की. म्हणजे वाळलं खायला घालता गुरांना? आला का ज्ञान बिन गेलंय का काय तुझं? लागा सुधरायचं बघला का? मेडिकल गोळ्या मिळते त्या. होय कशा किलो आहे त्या? किलो हो गोळ्या. अरे तसल्या गोळ्या नव तुला काय पानपटीतल्या गोळ्या म्हणतोय ज्ञान मोड्या. अरे मेडिकल मधल्या गोळ्या मिळते त्या सुधारण्याच्या आणि आपल्या आणायच्या आणि ते खायच्या. 2 दिसाड असा मेंदूला लय ताण व्हायला लागला काय कळा ना की खायचे असते त्या. पैसे किस्त काय खिशात? कशाला येतो की मेडिकल मधनं गोळ्या घेऊन? तुला काय आग लागली? तुझ्या घरी काय का पेट लागलाय वय सगळा? माझ्याकडे नाही की गोळ्या बी तू?
आता तुम्ही म्हणला हाय त्या गोळ्या म्हणून म्हटलं जात जाता हे घेऊन बघ लय येड्यावणी करू नको, तुला सांगतोय मी. हा. तू बाळासाहेबाचा जावा आहे, तू काय गावाचा जावा आहे नाही. बाळासाहेबाचा जावा आहे, बाळासाहेबाच्या घरी तू काय लाड समजलं. हा. तू गावाचा जावा व्हायच्या नादाला लागू नको. बाळासाहेब राहायला कुठं आहे? कुठं आहे म्हणजे? राहायला कुठं आहे? आमच्या गावातच आहे. गावात. हो, बाळासाहेबाची पोरगी कुणाच्या गावातली? आमच्याच गावात. मग मी जावा कुणाचा झालो? आमचाच. हा मग तुमचा जावा, मी कुठं नाही म्हणतोय जावा. आमचा जावा आहे, आमचा जावा व्हायचा नाद करू नको तू. फक्त बाळासाहेबाचा जावा आहे म्हणून राहायचं. नंतर तू जर गावाचा जर जावा व्हायच्या नादाला लागशील तर अंगावर साल राहायची नाही, समजलं. सरपंच या नात्यातनं सांगतोय तुला मी, आणि एकदाच सांगतोय, पुन्हा पुन्हा काय मला सांगायला लावू नको, समजलं का. आणि पुन्हा आमच्या बांधाच्या आत यायचंच नाही, समजलं. हा जाता जाऊ का? जा. खोरं कुणा चालवतो ठेव तिथं. जाताना तर नव्हे नीट जा की बाई जरा. लगेच खोरं उचलून निघतोय. ए ठेव तिथं. नाही लगेच म्हणलं वाघाला हात लावतोय. कालवण नाही म्हणजे जात कालवण तिकडे करायचं तर एखाद्या मग कशाचं तरी. इथं नाही लोकाला ताप द्यायचा आणि पुन्हा फिरकायचं नाही इकडे, गावाला तर गुंड्यातच पाडीन मग. रातचीच गावाला काढी लावीन. ए काय म्हणला रे, काय म्हणला ह्यो? नाही नाही काय नाही काय काय नाही का, चालू पड. पुन्हा यायचं नाही इकडे, टांगडे मोडून हातात देईन. बस झाला तर तुझा लाडपणा. जावायला म्हणलं होतं जरा करडांकडे लक्ष ठेवा. काय करड चोपली कशाचं काय, या जावायला सांगून कटाळा आला झाला असतं काहीतरी, पण काय नाही सगळी करड खराब करून ठेवली. थोडी मका ही टाकावी करावी, काय नाही ह्या जावायचं. मामी बोला. मामी एवढं सोनं घाली जाणं का गळ्यात. तुझं तर लय लक्ष बारीक बाबा, सारखं जिथं जाईल तिथं आग लावायची, तेवढंच तुझ्या डोक्यात बाबा. अहो तुमच्यासाठी जागा आहे नसतं कुणी वर पडून घेऊन जाईन. बरं नेताय जावाय आहे की, जावाय कशाला बोलवून घेतलाय मी? काय तुमच्या जावयाचं पुदक सांगायला लागलात. अहो त्या जावयामुळे राहिली का गावात इज्जत. काय झालं अजून? अहो त्या सरपंचाची मका पेटवून टाकली त्यांनी. झालं की आता ती गावात लोक थू थू करायला लागले, तोंडावर थुकायला लागले तुमच्या जावयामुळे. मग थुकू दे, तुझ्या तोंडावर थुकलंय का? नाही पण थुकले तर मग काय करू मी. मग थुकू दे, आम्हाला काय म्हणते आम्हाला माहित आहे आमचा, पण जावाई तिथं कसा गेला हे नाही तू सांगितलं मला. रे कसा गेला? कसा गेला म्हणजे तुझ्या आणि गोऱ्याच्या अंगात बारीक गोम आहे काय. तुम्ही दोघांनी जर तिथं त्याला दाखवली नसती मका तर तिथं गेला असता का माझा जावाई? जावायला बरोबर मका दाखवली होती तुमचीच. सांगितलं होतं खाली हिरवीगार मका आहे ती घेऊन या म्हणून जावायला. तुम्ही दोघांनी ती दाखवलं मुद्दाम. तू तर मुद्दाम जळतोय का तर पोरगी दिली नाही म्हणून. लागला काय सांगायला? आले आमच्यावरच आम्ही म्हणूनच. तुमच्यासाठी आलोय, आम्ही चांगल्यासाठी सांगायला. हो, चांगलं सांगायला लागला रे बाबा माझं. ते हाकलून द्यायचं जावायला गावातून. जावाय माझा खातय माझं राहतय हित, तुमचं का मन हाकलून द्या म्हणतोय? म्हणजे तुम्ही हाकलून देणार नाही नाही का? देणार. आम्ही दिलं तर तुम्हाला राग येणार नाही ना. का मन हाकलून द्यायचं? तू जावायचा नाद करू नको बांडा. हा तू जावायच्या नादी लागायचं नाही. हा जावाई एक नंबर आहे. हा, एक तू नंबर आहे. नादच करून बघ. हा हा. द्या गावातून काढून त्याला द्या. मामी ऐका माझं. जा बाबा जा, नको माझं डोकं खाऊ. बघू दे करड ती शान हे काढायचा जावाई कुठं आहे बघू दे मला. तू नको डोकं खाऊ, जा बाबा जा. बघा मामी विचार करा. करते बाबा विचार, तू जा. करते विचार, जा. काय करायचंय ते. जावाई माझा आणि आलाय सांगाय मोठा शाना हाकलून द्या म्हणून. बराच दिसतोय ह्याला केला नाही म्हणून याचा जीव चाललाय. आता काय करावं बरं, बघते कुठं आहे ती, त्यांना सांगते आता करड ही सोडा आणि तेवढं शान घाण ही काढून उरकून घ्या म्हणून. अवघड आहे माणसांचं. काय गाड्या त्या मामीच्या जावायला लय वैताग आणलाय, काय सुचना. जावयाचा निषेध असो, जावयाचा निषेध असो. आता तुला पटकी आली काय कळत नाही? की नाही त्या जावाय काय काय गुन्हाचा आहे. लय असला बावट जावाय मी कुठं बघितला नाही गाड्या. तुला अक्क बिकलाय मांजर आडवं गेल्या का येऊन सपशेल पडलाय. मांजर दिसतो काय मी? मग आता कुशाल तू येऊन पडलाय. आता मी चालली माझ्या कामानं, तू कुशाल येऊन पडलाय तुला कळत मला करू वाटतोय भांगडा, आणि तुमचा जावाय लय हाय लंगडा. तू आता कल भांगडा चप्पल काढून तू मार खाशील बर का. तू चप्पल सारखं कसला जावायला अहो. माझं नाव ठेवू नको. नाही, आता नाही, एकदम नाही. डोकं खाऊन गेले. माझ्या जोडीदाराला बंडाला दिली असती तर काय बिघडलं असतं काय पोरगी. पण तुमचं काय एवढा जीव चाललाय बरं? आताच येऊन गेलाय ती बंडा, आतावर तू आला का इथं? शिळपाटण्या चेहराचा जावाय केलाय तसला.
हाय का त्याच्या चेहऱ्यावर तेज व्हायच अरे नकाची सर येईल का माझ्या जावाई? नाही नाही नकाची सर नव कशाची सर नाही तर सगळेजण काय आता ती जावाय चालला तरी असं म्हणते हे कोण तर कोण म्हणलं? कोण अख्खे गाव बोंबालतय काय आता खरं आहे गाव तेव्हा? बोलतंय. तू लय शान आहे, तू डोकं खाऊ नको, मला जायचंय म्हणलं ना तुला. इतकं सांगतोय गाव सांगतोय मी सांगतोय तरी रुबाब काय लई त्वरित आहे अरे बाबा मगाशीच ती बंडाल तर मला जायचंय मीटिंगला बचत गटाचे. जाऊ दे की तू का साडवा पडलाय लगेच? तुम्ही करा मीटिंग हो आणि ती जावाय समजा गावाला लावल एक दिवशी तू काम उगा बस, मला जाऊ दे, उगा डोकं खाऊ नको. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे हे, असलं का मारणार तुम्ही त्रास दिला मला. काय गरज आहे का मी म्हणतो तुम्हाला थोडंफार आकलीचा तपास बिपास आहे का ना? मी इकडे 4 दिवस सासरवाडीला झक मारा आलो, घरी भांडण करता येऊ तुम्ही हा नाही? म्हातारीला एवढं काय झालंय? म्हातारीला तुम्ही मस्तीला आल्यागत करू नकाले. सगळं जागची जागे तुम्हाला तिथं सगळं करून दिले. 4 दिवस झालं बायको मोहर आली की तुम्ही मागं भांडण करायला लागला का? ह्या गुणानंच मला तिथं राहू वाटत नाही. आव तुम्हाला कळतं का? आव सासू सासऱ्याचं गबाळ शेवटी माझंच होणार आहे. हा मग तुम्हाला बी इकडं आणून एखादी खुली बांधून ठुतू घेत राहिलो घर जावं म्हणून एवढा काय तुमच्या जोडीत दोंडा पडला? तुम्हाला साधा ना का? अहो मस मी एकुलता एक आहे नाही कुठं म्हणतोय, पण गबाळ गबाळ सासऱ्याचं किती गबाळ आहे माहिती आहे का तुम्हाला? गाडगं भरून ठेवलं एक. दाजी घरकुल कांठा दिन थांबा 2 मिनिटं. तुम्हाला नाही म्हटलं कांठा दिन दाजी घरकुल काचा. मग आता कळतं का नाही व्हायचं? घरकुल आलंय ना घरकुल घरकुल मध्ये ठेवा. एक काम करू, घरकुल आले सासऱ्याला इकडे घरकुल बांधतो एक आणि तुमचं कल्याण करतो. टेन्शन घेऊ नका. ठेवू का आता? दाजी दाजी काय पाहुणं? काय राव दाजी काय कसलं राव बोलणं तुमचं डेशिंग काय नाही, काय- काय- काय मेळ काय आहे? मेळ का आहे? माझं म्हातारी घर आहे ती ना, मारणाचं भांडण करते एकामेकाव. काय बोलता आमचं धाकटा गडी म्हातारपण अजिबात बघत नाही त्यांना. रा, रा, रा. नासका त्याची बायको बी नासकीन, त्यो बी नासकाय. शेवटी का आई बाप बी माझी आहे ती. सासू सासरा कोणाची? माझीच. सासू सासरा त्यांना एकुलता एक जाऊ आहे मीच. हाय का त्यांना पोरगा? नाही हाय का दुसरी पोरगी त्यांना? कसले विचार आहेत राव? कसला उच्च विचार आहे तो अहो मी कल्याण जर केलं सासू सासऱ्याचं स्वर्गात जागा मिळेल. आय, 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 आय. दाजी काय दाजीरो हे पाहुणे एक नंबर आहेत. पाहुणं म्हणजे काय बाळू पाहुणे आहे ना? अहो. नशीब काढले नशीब नशीब नाही. मामी ना असं जावाय भेटा नशीब लागतंय. एक वेळ मंदिराच्या समोरनं जर चाललो ना तरी देवाच्या पाया पडत नाही, पण रोज सकाळ उठला की सासू सासऱ्याच्या पाया पडतो. हे तिच्या आईला. कसं काय जावं? दाजी काय आहेत? कधी माय बापाच्या पाया पडले नसते देव माणूस जावाय म्हणजे देव माणूस रे काय बोलला आय, आय, आय. कधी आई बापाच्या पाया पडलो नाही, नसेल. नाही, नाही. लग्नात कोण माझा बाप पाया पडला काय? नाही तवा एकदा पडले ना. नाही पण खरंच सांगतो नशीब लागतं हो. नशीब लागतं नशीब पाहुणं हाय का की मला जरा गडबड आहे. सासू माझी अहो उन्हा तानाची कुठं शिरड करड सांभाळाय गेली, गरमीनं जाम झाली. म्हणलं थांबा नाही जाऊ आहे का नाही थंड घेऊन येतो. थंड आहे. हं. हायला, तुम्ही काय विचार करताय थंडच लगेच घेऊन जाऊ पाहुणं. काय लय गडबड करताय राव तुम्ही. का बरं? अहो एवढी नका गडबड करू. अहो गावात सगळे लोक तुम्हाला आहे का नावाजायला लागलेत. मग मला नाव जायला लागली. ती म्हणते भाऊचा जावाय असा भाऊचा जावाय तसा काय भाऊचा जावाय असा. अगं मग? बाया, बाया, बाया. गावात नुसती चर्चा मग नुसते तोंड पचा पचव तोंडावर थुकायत लोक काय लागली ती माझ्या नाही तू बोलायला अशी- असं उत्सुक म्हणजे म्हणत असतील बळभाऊचा जावाय नंबर एक आहे. नंबर एक. सोन्यासारखा माणूस सोन्यासारखा. देव माणूस असा जावाय भेटायला पाहिजे. नशीब लागतं. नशीब हा. अहो त्या सरपंचाची मका पिटविली तुम्ही. लय चांगली काम केलं तुम्ही. एक नंबर मग किती कायचन कायचन झालं होतं. रान चकच करून टाकलं ते. एक नंबर गवताची काडी सुद्धा नाही राहणार. तो तर मला मग शिव टाकत होता. नाही, आव नाही शिव्या कोण म्हणलं? अहो सरपंच नंबर एक काम केलं म्हणत एक होते. नंबर. होय मग अरे म्हणले भाऊच्या जावानी नंबर एक काम केलंय. म्हणलं असं नाही एखाद्या माणसाला तोंडा फटकाळपणे बोलायचं सवय असते, पण माग नाव काढतो. मग माणूस तसा आहे व. मग? हा, बरं ऐका ना पाहुणे. हाय मस्त गावाची माझ्या कृपा कृपा आहे. पण मला सासू सासऱ्याचं बघावं लागते. जाऊ का मी जरा थंड घेऊन येतो. थांबा हो दाजी. काय राव एवढी गडबड काय? आता दुकानाला जाऊन किती रुपयाचं थंड आणणार आहे तुम्ही? किती रुपयाचं थंड आणणार सांगा मला. भांडेल काढतात का काय काय माहिती? 20
येस नोटस आहे नोटस. अहो दाजी काय राव दुकानाला जाऊन कशाला इज्जत काढून घेता ग गावचं जावं आहे आणि 20 रुपयाची बाटली नेताय 20 तुम्ही. रुपयाची. हा? हे बघा हे थंड कसा आहे खांबा हे बघा 100 रुपयाचं थंड आहे. हा, घेऊन जा टिकर नाही किंवा ठीक आहे. अहो, आता ती वडा पाणी फाटलं आता सगळी येताना म्हणत होते आम्हाला द्या आम्हाला आणि कुणाला दिलं नाही. होय. हा, हा. अहो पुण्य लागलं पाहिजे तुम्हाला दिलं राव. हाय 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 हाय. मग जावाय ना वाजलं आपले सासूबाई हे देऊ का नावाजलं देऊन दिलं. द्या ना चालतंय हा? द्या मामीला द्या नेऊ ना नेऊन देतो. हा. एक नंबर बरोबर का पाहुणं. मग नंबर एकच आहेत आम्ही हो, जाऊ का हा पुन्हा फिरकू नका इकडे हो, हो, हो. हायला. जावईन दाजी चल 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 लागा मामी. आता जावा कुठे फिरताय तुम्ही? आवा आता तुम्ही ना मागाशी म्हणला वाईट पंख्याला बसती ना हवा खाते ना गरमच होतंय आणि हेच होतंय. हो. म्हणलं आज मामीला खुशच करायचं. मग काय आणले? थंड स्प्राईट वाईन ह्याला कुठे गेलं ते लिहिलेलं हे काय नाही की? टिकर होय. हा स्वराची नगरी गाव आपले ज्योती वाटेनं भेटणारा पाहुणं. आव जाऊ आव थांबा काय घेऊन झालं स्प्राईट. हो मग कोण पेलंय का ह्यातलं प्राईड? पेले नाही कोण मग वाटणं येणार जाणार उचले आवला दिसता ना कदा. बर पाहुण्या रावळ्याची जात माझी कोणाला नाही म्हणायचं मामी. होय 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 गोड गोड दिला. आहो आत्मा गार केला की तुम्ही माणसांचा. लय आत्मागार. अहो मला काय बारक पुण्य लागलोय. मला जर पुण्य लागलं तर तुमचं म्हातारपण सुखात जाईल का नाही मामी. होय, होय. पिऊ काय थोडं आवत. इथं लागतंय का बघू काय? थोडं नाही मग? बाटली बसावली तरी काय हरकत नाही प्या. बरोबर कसा झटकाय कसा झटकाय अगं माया. मग गेल्या का थोड्या थोड्या होते की ह्यानं. नाही काय होतो थंड असतो ना ती हा, हा. फ्रीज मधनं असं काढलं आणि टाकलं एकदम तरारतो. होय तुम्ही काय असं प्या आहे होय. प्या प्या तुम्ही प्या. कसं आहे असं हा ना मार दे हाना बाटली. बसावं, बस नाही ना प्याव थोडा आज माझ्यासाठी राम जाव जीवच नाही तुमचा. अहो जावाय तुम्ही हाय तर आम्ही हाय की व. मग अव तुम्ही काळजी करा नका. म्हातारपणी सुद्धा हे फकड्या तुम्हाला कधी सुद्धा तुम्हाला असे दुखात ठेवणार ना. सुख आणणार तुमच्या दारात. पण जावाय हे असं करतोय एक घोट घेतलं की डोकं असं ताड 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 करत. फिरवतच काचा तुम्ही होय. टेन्शन घेऊ ना. हा बस आता तुम्ही प्या. आता जाती चालतंय. मला काय झालंय ते वावरात थोडस काम राहिले मी जातो बर वावरात. बर 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 हा. चालतंय चालतंय बरं केलं बाय गार केला तुम्ही आत्मा माझा बर का. हा काय काळजी कर ना मामी. आणि ठेवतो संध्याकाळी झालं थोडी बरं. हा जाऊ का आला. अरे सासू सासऱ्याच्या पायात लक्ष्मी असते. सासू सासरा म्हणजे आई बापा समान असते ती. काळजी घेतली पाहिजे. उद्या मला स्वर्गात गेल्या इंद्रदेवाने विचारलं खाली काय झक मारली तर वर जाऊन काय काशी करू मी. उद्या सांगाय गावल की बाबा सासू सासऱ्याची सेवा केली. इंद्रदेव सुद्धा खुश होत्याल माझ्या. याड लागलं काय. रानो बंबई की रानो रानो पुनम पुनम. अगं मम्मी मी इकडं आहे इकडं. तू दिसत नाही की कुठं आहे? मला सगळे कपडेच दिसतात तू दिसनाच. अगं काय झालंय तुला? मी दिसत ना का एवढी मोठी धंदाकाट. डोळ्यात डोळं घाल बरं बघू दे तू दिसती का? अगं इकडं बघ की हित्त आहे मी हित्त. तू सारखी जावाय बर काय भांडत असतीस? अगं नाही भांडत एवढं तेवढं चालतं नवरा बायकोचं. मग तू म्हणते की मला इथं आलं की सारखं सांगते मारतो जावाई आमकं. अगं जावाय किती चांगला आहे. हो हाय की हाय चांगला आहे तर. बर पण तू गेलती कुठं नक्की? अगं ती बचत गटाची मीटिंग होती. ती बायकांना द्यायचं होतं पैसे ती द्यायसाठीच गेलती. पण जावाय किती चांगला. तू कधी मला एखादी पेप्सी बिप्सी तर आणली का कधी? पण जावायानं माझ्या ती स्प्राईट घेऊन आलं जावाय माझं माझ्यासाठी. मला म्हणलं मामी प्या एवढी. होय ना. काय जावाई ह्याला म्हणायचं जावाई नाही तर लेक बघा. जावाई माझा सोन्यासारखा ग. हाय 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 कुठं आहे तू? हाय इकडं. अगं इकडं आहे मम्मी मी. जावाई लय माझा सोन्यासारखा आहे. मला स्प्राईट पाजला स्प्राईट हिरवी बाटली. बरं असू दे जा आणि तू झोप जा. मी बघते आता जा. नीट जाशील ना? जाते रानो बंबई की रानो रानो. मारणाचा ऊस बी आता उन्हा तानाचा पाण्याला आलाय.
होतो का हीच वा एक एक स्प्राईटचा कोट म्हणजे ह्या तावा लागन उसबे काय करता इथं? आला का पुन्हा नाही काय म्हणलं ऊसावर पाणी दिलं होतं रात्री कुठक्या आलंय बघा म्हणलं पाण्याला आला ना ऊस हा हा. मामा मामी खुश होऊन जाते ती बाबा म्हणजे सगळ्यांनाच पाणी द्यावं म्हणून नियम आहे का? मग काय तर सासू सासऱ्याच्या पायात पुण्य असतं पुण्य हो असतं. कुणाच्या बी नशिबाला नसतं ते माझ्यासारख्या देव माणसाला त्यांच्यासारखी सासू सासरा भेटले ते नाही हम्म. बारकं पुण्य आहे बे. लय मोठे पुण्य. लय लय ग डोळं भरून येते पुढं माणसं दिसली तरी डोळं भरून नदी वाहिल्यागत पाणी डोळं वाहतात माझं नाही आता दुष्काळ पडेल कशाला उगा वाहून देताय? हा मग तेच म्हणून तर मी डोळं साठवून म्हणजे पाणी साठवून ठेवलंय मी होय. हा मला एक सांगा, हा तुम्ही आमच्या मम्मीला काय प्यायला दिलं? इडे का काय उन्हात आणाची मम्मी तुझी इकडं तिकडं वाटण हिंडत होती शर्टा माग आणि भानगुडा झाली हिट किती आहे उन्हाची आता हिट हा बरं. हाय का माप त्या हिटला हा. म्हणून गरम झाली सासू म्हणलं सासूबाई तुम्ही पंख्याला पडा हम्म. आलोच मग गेलो स्प्राईट घेऊन आलो सासूबाईला स्प्राईट जशी पाजली काय तरतरी आली होय सासूबाई काना कानात रान तोडवायला लागली हो लय की रान तुडवलं. का बरं 6-7 एकर तुडवून काढलं ते. मग मीच राहिली फक्त तुडवायची. तू बी पी हो तर पी तू तुम्ही मला एकच सांगा आता, हा ही बाटली तुम्हाला कुठनं दिली आणि कुणी दिली एवढंच सांगा. कुणाला सांगणार नाही ना हा नाही सांगत. आय घाल माझ्या खिशात 20 रुपये हा ते बंडा नाही का हा 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 आणि तो गोऱ्या गोऱ्या हा ते दोघं काय म्हणले पाहुणं 20 रुपयाची जर स्प्राईट नेली तर सासू थो काय नाही तोंडाव तुमच्या हा म्हणले हे घेऊन जा हम्म. हे पाजा त्यांना आणली होती अख्खी स्प्राईट कुठनं तरी इडे अक्काच तू पाजणार होतो पण सासूबाईला 2-4 गोठाव बासच म्हणल्या तरतरी झाल्या म्हणल्या. अहो तुम्हाला कळतं का नाही? तुम्ही त्या येड्यांच्या नादी लागलाय का? का बरं अहो आमची मम्मी नशीब घरापर्यंत नीटनेटकी आली. काय झालं काय ती एवढी दारू आहे याच्यात मिक्स की काय बोलायचंच काम नाही. वाज घेऊन बघा ठेवायचं बघा. ह्याच्या तरी माझ्या संशय आलताच यांच्या ही लागा 5 रुपयाचा च्या लागा वाटव कुणाला पाजत नाही तर 100चा तुम्हाला मला फुकाट दिलाय ह्यांना माझ्यावर गेम केली काय. तू काळजी करू नको ह्यांची फोडले अशी जी राहतो का नाही की नादाला जाणार. चल तू माघारी चल चला चला. चल तू होईन मला संध्याकाळच्या उद्याची उद्या बघू. मारणाचं गुराच्या भोवतीनं सगळं गोचाड झालं गुरं गायला आणली पार. एकदा गोचाडाचं औषध ह्या बगलनं सगळ्या फवारून घेतलं का नाही याच्या आयला चिचुक्यासारखी गोचाडाची रांगच लावतो खालासच करून टाकतो एक बी ठेवत नाही. गायला आणली पार गुरं लागा त्या गुराच्या अंगावर थोडंफार सुद्धा मास्कान राहिलं नाही. जावाय बापू अहो काय तुम्हाला मामी सांगायचंय माझी चुकी नाही मारणाचं खायला घालतोय गुरांना आहे घालीचं गोचाड सगळं गुरांना चिटाकलं ते. आता पंप चार्जिंगला लावावं लागल ते उद्याच्याला आपल्या कांद्याला तेवढं औषध मारून घ्या की. उद्या कशाला मग केव्हा जाता आता तासात चार्जिंग होईल का लगे? तासात करून टाका थोडाफार किती कांदा बघितला 1-2 एकर तुम्ही काय करा निम्या अर्धी चार्जिंग आहे त्यात थोडा चार्जिंग लावा मी काय करतो औषध बिषध आणून मारून घेतो. बर 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 मग औषध घेऊन येता का तुम्ही? मी येतो घेऊन. बरोबर घेऊन या नाहीतर त्या दोघांच्या नादी लागू नका तुम्हाला नाही. सांगते अजून बी. त्यांचा विषय संपूर्ण टाकला मी कायमचा. बर, बर. मग मी त्या गुरांचं तेवढी काहीतरी करावं मग लागलं. काय मरायला लागले ते एवढं खायला तुम्ही घालता तर ती गोचडानं बोलले ती या. बोलले ते म्हणजे अहो साय सगळे त्यांच्या अंगाव हाय का त्यांना बघा की असं राव हात टाकावं म्हणलं सगळं गोचाड येतं ते अंगाव. आणि ते काय होतं इकडं सगळ्या बगलं गोचाड राहतं ते एकदा काय करतो राऊंड अप आणतो सगळं फवारूनच टाकतो. जाऊ तुम्ही चार्जिंग लावा. होय होय काय लागा सोन्यासारखी मी लागा गुरं सांभाळली ते कुशाला गोचाडांना गायला आणली ती या मामीनं महत्वाचं काम सांगितलं मार्गी लावतो मग तुमच्याकडे बघतो वागाव. सायकल पंक्चर आहे ध्यानातच नाही असं चालत जातो. आजपर्यंत तुला मी आलोक म्हणून जाणलाय का नाही? हा हा मानलाय की का नाही म्हणलं मला सांगा. मानलाय आजपर्यंत मला काहीच कमी पडू दिलं नाही. दिलं का काय कमी हा, पडू दिलं नाही. भले मी म्हणतो आपले कसं काय असं ना खरा टाळणी पण तू आला की मोकळा जातो का गाडी? नाही कधीच मोकळा नाही आहे का नाही? आहे पण सरपंच हा. नुसतं मला लेख लेख म्हणतात. बरोबर आपण हे लेखाच्या लग्नाचं बघा की आहे हा. ना, ही मतर पार लेख पार गौऱ्या गेला राव त्याच्या निम्या मसनात अरे तरी तुम्ही बाबा. अजून पोरगीच बघताय लेखाला. त्याचं काय माहितीये का ही काय तोंडाचं काम नसतं रे. आता परवा दिवशी मी गेलो होतो का नाही
गेलो होतो हा. तर तिथं एक मुलगी हाय हाय का? आढळ लागलाय लागलाय का? पण त्यांनी बोलावलं पाहिजे ना आपल्याला हा. बोलच आपण जातो का आपण का कमी आहे का मला सांग बरं नाही नाही कमी नाही काय कोणत्या अँगलने कमी वाटत हाय का आपण कमी गाड्या मग पण त्यांनी बोलावलं पाहिजे त्यांनी बोलावलं ना यंदाच्या वर्षी का नाही बार तुझा उडवून टाकायचं माझ्या बी डोक्यात आहे भले कसे गांधळे पांगळे गाणा कसे गाणा येडे बागडे आपलं तुझं करून टाकायचं माझ्या डोक्यात हाय रे ते नाही मागच्या वेळेस मला पोरगी बघायला नेलं होतं हो, तुम्ही. नेलं. बरोबर आहे नेलं. ती पोरगी नेमकी ह्या डोळ्याने बघती काय इकडे बघती का काय कळानाच ना तशी पोरगी नका बाबा मला तुझ्या बघण्यात फरक झाला असेल एखाद्याला सवय कशी असते म्हणतात चौकड बघायची चौकड म्हणजे कडे चौकस नजर चौकड नजर हा. अशी बघितलं असेल आणि तुझी नजर चौकड नको तुला वाटलं काही नाही काय काय नाही, नाही. तसं नसतं बाबा दिसतं तसं नसतं हा पण पोरगी चांगली बघा बरं का हो. नसतं कसं आहे, आधीच मी आहे असा येडा बागडा बरोबर हा? आहे. आणि मग ती बी अशी येडी बागडी बघितली मग होते आमच्या संसाराचं मस्त नाही, नाही, तसं चांगला नाही. येड वाटवायला जाई ना मी काय म्हणतोय माहितीये का तुला पोरगी चांगलीच बघून देणार चांगली. कल्याण हो माझं नाव माग निघावं काय मग निघावच ना आहे का नाही हा. चांगलं किंवा वाईट हा ना. एवढंच फक्त माझी इच्छा आहे बाकी काय नाही तुला पोरगी का नाही तुला चांगली बघून देणार म्हणजे देणार तुझं कल्याण करणार आहे पण थोडा दम असतो रे हा, नाही नाही चांगली गोष्ट व्हायची असली तर बरं, महत्वाचं नमस्ते. तुला एक महत्वाचं बोलायचं कोणाला बोलायचं नाही नाही काय मी जे पुरीचं- काय बोल पुरी स्थळ आहे का जळू दे तिकडे पोरगे पुरी तुला जिता पुरीन काय येडे माझ्या नादाला लागला का सरपंच येतो खवय- बिडा आहे काय तू कवा दिवस येईन तसं काय माहिती हो. अरे थांब जरा भाई थोडं धीराने घ्यायचं असतं दूध जर आपण समजा जर चुलीवर ठेवलं पातेल्या बरं. ध्यान ठेव आपण जर दूध जर समजा ठेवलं तर गरमच पितो का नाही गार करून पितो ना. हाय का नाही गाड्या हो मग तसं गार झालं पाहिजे का नाही थोडं का तुझं लोक गावल्यावरच कसं आहे लागा बरं तुला एक महत्वाचं बोलायचं कोणाला बोलायचं नाही, नाही नाही. आजपर्यंत मी कुठली गोष्ट काय जर सांगायचं म्हणलं गुपित तुला सांगतो का नाही पण मी कुणाला सांगतो का नाही आजपर्यंत नाही तेवढा मग विश्वासाचा तू माझे आहे म्हणूनच तुला मी बोलावतो का कसं आहे मग नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे सरपंच माझ्यापाशी तुला म्हणूनच जागा आहे बाबा प्रेमानं चांगल्या पद्धतीनं हाय. तू एक चांगला माणूस आहे म्हणून मग आहे. हे बघ हा. मागच्या 2-4 दिवसात हा. त्या बाळासाहेबाच्या जावयानं हो. वैरण नाही का पेटावल्या हो पिटून दिली राव आहे चांगली का नाही? गंधच ही करायची होती राव मला एक असं म्हणायचं आहे त्यालाच कुडकुड करायचं जमती काय आपल्याला काय जमल का नाही पण आपण म्हणतो काय करायचं आपण तसं नसावं पण माझ्या डोक्यात एक असं आलंय आता काय काय बाळासाहेबाच्या जावयानं काय केलं माहिती आहे का तुला लगा रानातली वैरणच लगा पेटवली मकवानच हा लय नुकसान झालं राव काय सरपंच. लगा त्याला अकलीचा भाग पाहिजे हा होता ना. मला सांग आता बाळासाहेब आपल्यावर कुडकुडी करतोय त्यानं सांगितलं असेल तर ती जावयानं त्याच्या केलं हा. मला माहित आहे चांगलं हा. त्याचा आपला विरोध आहे पहिल्यापासून हा. आहे का नाही? हा, इरत आहे की पण यांना असं नको होतं कराय नाही. पण असू दे आता मला एक असं म्हणायचं आहे थोडक्यात म्हणजे बोलायचं नव्हतं पण तू एक तुझी वातलाय म्हणून तुला मी सांगतोय हा हा आणि विश्वासाचा माणूस आहे ना मी विश्वासाचा माणूस आहे बाळासाहेबाचा जावा आहे का नाही त्यानं आपली वैरण पेटावली हो. आहे का नाही ती बी कुणा सांगण्यावर पेटावली बाळासाहेबाच्या बेस. हा बाळासाहेबाचा 2 एकर कांदा आलाय औषध मारायला हा मग काय पेटवायचा काय कांदा वाला कसा पेटेल मग त्याच्यावर तू सरपंच कसं काय? नंबर एकच आहे याकडे. कसं वाटतं? लय भारी आहे. आणि तू करणार आहे मला माहित आहे जशाला तसं कुणाला कळलं नाही पाहिजे नाही एकदम चोख काम करतो मी बस, बस. ही मतोर कोणाच्या डोळ्यावर आलं नाही पाहिजे आणि कोणाला दिसलं बी नाही पाहिजे काय या कानाचं त्या कानाला काढणार नाही लोकांचं कसं असतं माहिती भिंतीला कान असतात हो. पण ती जबाबदारी तुझ्या वाई हा 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 शेवटी सरपंच आहे गावचा माझ्या अजिबात टिपका आला नाही पाहिजे कशाचा काय येणार नाही बैस. तुमच्यावर जरी टिपका यायला लागला तर मी माझ्या अंगावर ओतून घेतो तुम्ही ध्यान नका- गेलंय काय तुझं फक्त कुणाची कोणाला कळू द्यायचं नाही ही नाही, एवढीच गोष्ट काय आहे त्यात आहे बरं, नाही कळू देऊ का? जा, जा, ओके बरं का मग बघू काय असेल ते बाकी मी बघतो मग चालतं ओके चालतं मरणाचा वैताग आला आहे पाहुणा बोलू नका आयुष्यपात सांगतोय आमच्या बरोबर तुम्ही बोलायचं नाही आजपासून पाहुणा मेहुणा गेला चुलकांडात तुम्हाचा आणि आमचा संबंध संपलाय वाह लय गावातले पाहुणे बैल पण तुमच्यासारखा नासका पाहुणा आजपर्यंत बघितला नाही आम्ही काय केलं नासकापाला काय केलं गावात आमचं होतं नव्हतं एवढं केलं की तुम्ही म्हणे तुम्हाला सरपंच असं म्हणतात की काय त्या बाळासाहेबाचा जावाय म्हणतेच ना चढावलं हरभऱ्याच्या झाडाव खालनं गदा गदा झाड हलावलं आणि वरनं पाडले की आम्हाला राहिले का काय पाटणीला असं बी काय होतं तुमच्यात बरं जाऊ द्या बरं मजाक नाही करायची माझा आम्ही करत तुमची लायकीच नाही आमच्या बरोबर बोलायची आणि मेहुणं म्हणायची मला माहिती तुम्हाला मजाक नाही आवडत डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो कुठं हात घालता मुद्द्याला. हात घाल कुठं हात
कुठं मुद्द्याला विषय हा विषयाला होय. हा. आता कसं तुम्ही मूळ वेदाला घुसला, हा. मूळ विषयाला घुसला, कुणाला मुळे ते मूळ विषयाला कसा घुसला असं म्हणायचं होतं मला. मग असं म्हणा बरं कुठे जायले तुम्ही आय घालाय चाललोय. आय घालाय एकटेच नाही तू जोडील चला की. नाही नाही आईला तुम्ही मजाकच करतात राव दाजी लय. बरं कुठे जायला खरं सांगा माणूस आहे का माणूस. हा त्या दिवशी काय केलं, काय केलंय त्या दिवशी माझ्या सासूला तुम्ही स्प्राईट म्हणून दारू पाजली. दारू सगळं प्रकरण माझ्या अंगलट आलं. नाही हो दाजी आम्ही कशाला दारू पाजा फरायडच होती ती स्प्राईट होती होय. फरायडच होती सासू माझी लागली की जानो मुंबई की रानो करायला. मायला चान्स गेला राव बघायला असतो भारी झाला असतं. नाही तिकीटच ठेवलं होतं आम्ही. किती रुपये होते 150 रुपये तिकीटच ठेवलं. या ना आमच्या सासूची रानू मुंबई की राणी बघून जा म्हणून. शेट यार रे चुकलं ते हुकलं राव ताफा भारी होता. त्यामुळं शरण आहे तुम्हाला. कडकडनं निघा, आम्हाला बी जाऊन द्या. आमचा कांदा आला औषध मारायला. आपलं मला सासून लावले औषध आणायला. माझा मी जातो. थांबा दाजी थांबा ना औषधांना जायला मग औषध मग आहो तुम्ही कशाला जाताय औषध तुम्ही आणायचं. मग कुणी काय गाव आणणार आहे. हे बघा दाजी महाग जेवढ्या गोष्टी झाल्यात हा त्याचं प्रायचित्त म्हणून हा मी तुम्हाला औषध आणून देतो. 90 बिंटी देणार नाही एखादी. ते नाही कांद्यावर मारायचं औषध ना. कुठनं देणार. हे बघा एक जणाला सांगितलंय चौकात घेऊन ये म्हणून. हा हा तुम्ही जायचं त्याच्याकडून औषध घेऊन यायचं. पण ते ओरिजिनल कांद्यावरच औषध आहे ना. कांद्यावरच ओरिजिनल औषध विश्वास नाही का. प्रायचित्त करायची संधी द्या आम्हाला. असं कसं आहे माहित आहे का, देवा देकानं तुम्हाला सांगतो राक्षसांना सुद्धा एक संधी दिली होती. मग तुम्ही तर माणूस आहे. मग बघा एक संधी प्रायश्चित्त म्हणून तुम्हाला देतो हो आणि ते औषध घेऊन येतो. या चालतंय, चौकात आहे माणूस मी फोन करून सांगतो त्याला. परत नीट वागा, लग्न व्हाया जायची ते कोण पोरगी देणार नाही असं नाही, केलं. मग, हा. जाऊ का. हा आमच्या आधी तुम्ही चान्स हाणला ना त्या पोरीवर. काय म्हणला काय काय नाही काय नाही जा औषध आहे. औषध चालतंय. घेऊन या. आता येईन मजा. काय म्हणला काय कुठं काय म्हणलोय नाही का? दाजी काय नाही म्हणलं. बरं बरं ह्याच्या आईला दाजी. काय 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 आय म्हणला काय. आई नाही अहो सासू आई सारखी असते असं बरं, म्हणतोय. बरं, जा, जा. बरं. ए, आईला ह्याच्या. मिळून बाय. अहो दाजी काय राव लाजा होता का काय मला मिळून बाय. इकडं कुठं. इकडं कुठं. आता 15 दिवस किंवा झालं मी गावात आलेलो, तुमचीच गाडी भेट नाही बघा. कुठे गेलता तुम्ही. कुठं नाही इकडंच गेलती जरा गावात काम होतं. दिसलाच नाही राव. मी फार 15 दिवस मी 10-15 जणांना विचारलं बरं का. आणि म्हणलं मिळून बाय कुठं आहे पण काय कोण सांगा ना मला. हे माझं ब्युटी पार्लर आहे ना, वेळ लागतो मला. हायला. दुकानातच असते. हाय का की तुमचं ब्युटी पार्लर आहे ना. हो एक मेकअप करायचा होता. करू की कोणाचं आहे. हा आमच्या सासऱ्याच्या म्हशीचा. हा मरणाची काळी झाली थोडीशी, म्हणलं तिला मेकअप बिकअप करून आणला म्हणजे चकाचक दिसल. हो तसला नाही, मी माणसांचा मेकअप करते. माणसांचा माणसांचा होय. हा, professional. आहे का की मिळून बाय. हा. हो माझं मेकअपच करायचा होता बरं का. काय झालंय आजकाल आहे घाल बायको माझ्याकडे बघा ना. म्हणलं थोडासा करा मेकअप व्हायचं, एखादा 2-4 वर्ष तरी टिकावा असा. एकच दिवस टिकतो मेकअप. एकच असतोय. हा 5000 चार्ज. किती 5. खायला 5000 मी किती फुग पिल माफ आहे का. बरं असं द्या मिळून बाय. आव भेटला त्यातच धन्यवाद. हे काय आलो इथं महिना झालं. बहीण कशी आहे माझी. बहीण हाव काय ती आता कुटकुटी झाली. पहिली होती वाढलीच बरं का. आता वाय सुटली आडवी तिडवी झाली वाज बऱ्यापैकी आहे आता. इथंच राहायचं माहेरात. कशाला सासर बुवा माहित नाही आमचं मामीन मामा मरणाची हट्टी. म्हणली म्हशी यायला झाली या म्हणून ती म्हशीचं बाळातपणच करायला हलतो आता इथं. नाही केलं बरं का. हाय आता वाज व्यवस्थित आहे. तुमचं बरं झालं ना. हा बरं आहे माझं. काय आता घर जावायच करून घेतले का मला बी घेतलंय त्यानं. बरं आहे माझं बी. पण गाठभेट घे जात ना मधनं. चला येऊ का. हो या संध्याकाळी चहा पाणी करा या. बहीण नाराज होईल तुमची. बरं द्या ना बरं का. साखर आणून ठेव तुम्ही. आयला मिळून लय दिवसांना गाठ पडली परत आणखी नाराज बिराज होईन. द्या ना या मोनी. हा अवघड झालं. बाई ह्या नवऱ्याने मला काम सांगितलंय. हे पाईप नीट आहे का काय आहे का. उग वैताग माझ्या माग बाया. अगं पूनम काय करते बाळा. अगं मम्मी ही सांगितलंय मला काम बघ की नवऱ्याने. पाईप नीट आहे का काय आहे का नीट करून. अगं मग सांगितले बघायला तर पाहिजे की ती पंप एक पाठीवरचा बिघडलाय दुसरा हाय म्हणावं पण कुठे गेल्यात. अगं ती गेले ते औषध आणायला.
अगं हो माझं तर लक्षातच नाही मग अशी मीच सांगितलंय त्यांना औषध तेवढं कांद्यावर मारून घ्या आणि पंप झालाय म्हणावं चार्जिंगला हे बंद पडला ही काय घेऊन जाऊ नका ते चार्जिंगचा घेऊन जावा ठीक आहे आताच तर गेले ते येते की माघारी लगेच. बर बर असू दे ड्रेस बाई आज ड्रेस घातलाय तू छान दिसतंय बाई लेकराला माझ्या ग ड्रेस. अगं रोज ती वैताग आलाय ती ड्रेस साडी असू दे. घालून मग म्हणला ड्रेसच घालावा आणि कुठं तरी रानातली काम आहे ती मूर्ती नाही चांगला दिसतंय असू दे. बरं तू साडी घालून बदलून कुठं अगं चालली? मी जरा गावात चालली ती काम हाय एक आपलं म्हणलं साधं बाधं जावं मग ती गावातनं जाऊन बरोबर मग आल्यावर त्यांना पाठव नीट का औषध मारून या म्हणावं तेवढं कांद्याला. अगं तुमच्या कामासाठी तर गेले ते ती सांगते की मी बरोबर बरोबर हा चालतंय हं. आता ही पाईप कशी निघायची बघते तरी निघते का. अयो लय झाड आहे बाबा. हॅलो अरे बडा पाठवला का जावायला आता औषध घेऊन येतं झाडाखाली बसलोय का आलो ना चुलती पाठव लवकर पाठव येऊ दे हा यायचा आला पाहुणं इथं बसला हो तुम्ही. फोन लावला ना आताच मी आव ती बंडा नाही का आपला बंडा पाहुणं हा बंडा पाहुणं म्हणलं ती काय झालं आपला कांदा नाही का. काय द्यायचं ते औषध आणलं मी औषध. हो ना त्या दिवशी कसला कुठा नाही केला बघितला ना त्यांना. बघितलं मी त्या सरपंचाची राव मला मका पिटवून द्यायला लावली त्यांना. मग मी नाराज झालो त्यांच्यावर. हा. म्हणले काय नाही म्हणले बरं का पाहुणं नाराज होऊ नका म्हणले आम्हाला प्रायश्चित पाहिजे. सासूबाई म्हणली जावाय कांदा आलाय म्हणले ह्याला औषधाला औषधाला बटा म्हणला मग प्रायश्चित म्हणून मी औषध देऊन टाकतो म्हणलं तुम्हाला. म्हणलं जा म्हणला तिथं पारा पाहुणं बसले म्हणलं घेऊन ये. घेऊन आलो या काय टेस्ट घेऊन एकला बार औषध हाय ना ठेवा कांदा असा जोमाने कापला. झोमाले आवाज कोणी डुलणारा असा माझ्यासारखा हाय तसं नाही तुमच्याकडे बघून वाटतंय बरं का पाहुणं. मी स्वतः तयार केलंय असं व्यवस्थित सगळं ठेवलंय ना. ठेवलं 20 रुपये द्या आता आयला पाहुणं मोबाईल बी नाही आणला ना आता खिशात पैसा बी नाही राहिला बरं का. वामण्याच्या मोबाईलला पाठवा कॅनर वर मग हा पाठ नाही काढचं तुम्ही काळजी करा नका. हो का कसं आहे 1000-1200चं औषध आहे. 20 रुपये म्हणजे कुठल्या काकत बसत्यानं ते कळायचं सुद्धा ना असं फेकून मारतो तुम्ही लोकांच्या तोंडा पैसे. आता दी बघू लय हवा हा नको तोंडाच्या बातपोळ्या करून पाहुणे एक राव मी तुमच्या गावातला जावाय मी तुम्हाला म्हणलं पाहिजे का तुम्ही पाहुणे रावळ्याला लुटत सुटताय. आज पाठवा मामल्याच्या कॅनरला पाठवा तुम्ही काळजी करा नका आणि तिथं जावा नाही दिलं का नाही माझं नाव सांगा. तुमचं नाव सांगितलं तर कोणी देत नाही काय सांगायचंय. पाहुणे आपण दोघं एकटाच पंक्तीत जेवणारी माणसं. आज द्या आता मी 1 महिना 2 महिने झालं सोडली म्हणून काळजी करा जावा तुम्ही. आणि सगळे औषधं क्लिअर आहेत ना. औषध तुम्ही बघा की विश्वासला तर बघा. हाय राव तुमच्या कसं असतं माहित आहे का एक वेळ चांगल्या माणसा विश्वास ठेवायचा नाही पण पेताड्यावर काय विश्वास ठेवावा. म्हणजे तुमचं म्हणणं काय मी चांगला नाही का. तुम्ही माणूस 1 नंबर आहे. हा म्हणलं येऊ का पाहुणं जावा आयला बरं झालं गाड्या. 20 रुपये वामण्याकडे जातो आता. बाप जल मी आपल्या घरी गुंठा जमीन नाही कशाचं काय मामी म्हणल्या जाण कांद्याला औषध मारून या. कुणाला येतो कांद्या औषध मारायला आणि कसलं औषध लागतं ती सुद्धा माहित नाही. वायता का आला बंडा माणूस भेटला गाड्या म्हणला कुठं पाहुणं पदरचं पैसे खर्च करता मी देतो तुम्हाला औषध. भांडानच दिलंय औषध. असाचे कांदे औषध मारतो का नाही आता ना असाचे तराट कांदा आणतो का नाही यायला मामी सुद्धा म्हणली पाहिजे जावयानं काम मात्र 1 नंबर केलंय. ए पूनम आहे ओके ताई औषधाच्या बाटल्या इथं ठेवतो एवढ्या घरात घेऊन जा. मी कांद्यापुरतं औषध चालवलंय बरं का आणि मामीला सांग औषध मारून येईन म्हणून. आता हे चालू झालंय का पण काय भानगड आहे बरं जायला चालू का म्हणून व्हाय नाही मोरे गेल्यावर बघू. येतच नका नाट लावायला मरणाचं पाणी बी मामीनं ओतून तुटलं काय. जाऊ का मी
ये तू माघारी मग औषध मारून त्यावर स्वयंपाक करून ठेव. अंडी भाज 2-4. आलोच मी माघारी. चपाती नाही का कर, एखादी बाजरीची भाकरी टाक वगैरे पित होतं मग मला परत. अय सोनू भाऊ बोला. आयला लय काळा गोळा केला. काळा लावताय काय? हो कळक लावतो. बर मी काय म्हणतोय, जावाय दिसलं का तुम्हाला? हो आता एवढा दिसलं गेलेलं. रस्त्याने गेलं काय? गेलं खाली. हा बर बर. पाठीव पंप वगैरे होता का? पंप होता ना. होता का? हा झालं गाड्या काम फत्तेच झालं म्हणायचं. सासऱ्याचा काय कांदा राहत नाही, त्याचा जाळपीटच होतोय, नुसता दूरच निघतोय. आणि मग मला बी बघायचंय नेमकं सासरं करतंय का. असा जावायच्या ढोंगणावलात घालून बाहेर काढलं पाहिजे जावायला. होय. हा बर. मग आम्ही बी तीच वाट बघतोय. नाहीतर लय दमिवलंय त्या जावायनं गावाला यायला लावलंय. बर जाऊ का? आणि मी असं म्हणलंय म्हणून म्हणला का? नाही, नाही. हो जाऊ का? चला झालंय काम आपलं, चला. काय बरं हे खुटू खुटू करतंय सारखंच. आयला झालं काय आता नका हिथंच औषध खलास करायला नको. परत तिथं आणखीन कमी पडलं म्हणजे मामी वरडायची माझ्या नावानं. हाय क्लिअर पंप क्लिअर. मामीनं चांगला चार्जिंग करून ठेवला या. हाय ओकेच आहे. काय त्याच्या आईला मरणाचा कटाळा आला एवढ्या कांद्या औषध मारून. ह्यात कांद कमी गावातच जास्त दिसते. ह्यात मरणाचं गावात झालं होतं. काय त्याला कोणाचा फोन आला आता? हा मामी बोला की. नाही सगळं खालास करून टाकलं औषध, सगळं संपवून टाकलं. काचाकच सगळ्या साऱ्यात औषध मारलं या. हे काय आलोय तोंडावात औषध मारत झालं. 5 मिनिटात निघतोय घराकडेच. हो आलो. काय गाड्या अवघड झालंय. मग आम्ही जे एक घर जावा व्हायचं म्हटलं का नाही की काय बी काम करावं लागतं या. माग झालंय का सगळं? झालं इकडे. जाऊ द्या चला बा. हॅलो कोण बाळूचं जावाय बोलतोय का? काय संशय आला काय तुम्हाला? काय संशय नाही, मी बोलतोय त्याचं उत्तर दे फक्त. बाळूचं जावायच आहे का तू? माझं उत्तर काय कुठं प्रश्नपत्रिकेत छापून येणार आहे काय? मोरचं बोलू नको तो. मी काय चालूच विचारतोय. बाळूचं जावा आहे का तू? आता त्यांना पोरगी मला दिली म्हणल्यावर त्यांचा जावाय असणार किंवा काय बोलताय? कोण बोलतय? सरपंच बोलतोय. आवाज ओळखू येत नाही का तुला? चालू जागा मागचा म्हणजे आता चालूला सरपंच आहे ती बोलताय का माग होतं ती बोलताय? अरे चालूचा सरपंच बोलतोय मी. कुठनं बोलताय? कुठनं म्हणजे काय? मी काय तुरुंगातनं बोलतोय? ज्ञान मोड्या माझ्या घरनं बोलतोय मी. घरनं बोलताय होय? हा मग तोंडानं बोलताय म्हणा की. आता तू मोरचं रान आणू नको. तू जावायच आहे ना? जावायच आहे किंवा पाटील 2 मिनिटात येते माझ्यापाशी. काय सांगितलं नाही म्हणशील 2 मिनिटात ये. काय पार्टी बिर्टी ठेवली काय मला? सत्कार आहे तुझा. पार्टी नाही सत्कार ठेवलाय मी. हाय ना मग कपडे बिपडे टापटीप घालून येऊ का? तसं 4 माणसं येते सत्कार म्हणल्यावर. सत्काराला 4 माणसंच बोलावले ते आणि 4 माणसाकडं तुझा सत्कार करायचा आहे. पण तू लवकर ये. तुला कसं येता येईल तसं येईल. तिथं जर जेवत असलं तर हात धुया इथं ये. ह्या पद्धतीने ये. बर जेवणाचा बेत आहे का इथं? हाय जेवण्याचा सुद्धा ठेवलाय बेत. बर हाय ये. चांगलं तुला जेवण देतो. ये लवकर. शाकाहारी नाही बरं का चालत. काय तुला पाहिजे ते हाय. ये तू नुसता इथं येशील तरी का नाही? काय निघलोच. ये लवकर. आलो की ठेवा की फोन. ये बघतोय. आलो ये नालायक. काय आकलीचा भाग पाहिजे होता का? बरं असू दे. धावतो तुला वाघा पाट्या सरपंचाचा. तुला बिंगा धावतो. काय चीज सरपंच आहे ते. सरपंच आत येऊ का? आला का? चल ये. बस सरपंच हा बोल की. आहे म्हणजे नारळ बरोबर एक झाड पण देणार आहे. मग कसं सत्कार येणार काय? मला माहितच होतं एक ना एक दिवस मी तुमच्या गावात काहीतरी पुण्याचं काम करणार. गाव माझा सत्कार करणार. खराय आला का? तू माणूस आहे कुठला? मग? हाय लेवलचा माणूस आहे. आणि तुझा सत्कार माझ्या हातनं होतोय म्हणजे काय? फुलं बिलं बाहेरले ते का? येडाय काय? फुलं नाद खोळा फुलं आहे ते. हाय ते वास बीज चांगला घुमघुमणा आला पाहिजे. गुलाबाची फुलं. माझा सत्कार. अयो तीच फोटो काढणार मी स्टेटसला टाकणार. गावाकडची मरणाची जावणार.
येड आहे काय? वय तुझा सत्कार ना चांगल्या पद्धतीने ठेवलाय ना. होय हा. कशा निमित्तानं? निमित्त म्हणजे ते असा किरकोळच निमित्त आहे, लय एवढं काय नाही निमित्त. कुठलं? तू औषध मारलं वाटतं कांद्यावर. का आता औषध मारून चालतोय का? तास 2 तास झालं औषध मारलो. बर. काय झालं मामी सासूबाई तुझी सकाळीच म्हणली बिचारी, म्हणली तेवढा 2 एकर कांदा आपला. बर म्हणली असा रपाटणे आला पाहिजे. अरे वा. अर्धा किलो 1 एक कांदा बसला पाहिजे. बरोबर आहे. म्हणले चांगलं औषध मारा. बर. म्हणलं आता गेलं पाहिजे औषध आणायला. खरंय. सरपंच कुठं गुंटाभर आपल्याला तिकडे जमीन आहे. नाही खरंय किती. कुणाला कळतं औषधातलं? बर मग काय केलं तो? मग बंडा नाही का बंडा? ती भांड्या उंड मांडी काय? बंडा पाहुणं. बरोबर. भांडा पाहुणं मला काय म्हणलं की त्या दिवशी तुम्ही सरपंचाची मका पेटावली. मी हो, म्हणलं, राव, पेटावली. माझी काय चूक नव्हती का? देव माणूस आहे सरपंच, तुम्ही रान दाखवलं, म्हणलं तुम्ही सांगितलं म्हणून मी पेटावलं. मला खरंय. माहिती आहे का सरपंचाचा आहे? नाहीच की नाही. म्हणलं बाबा आपण आजपासून तुमच्याबरोबर काय बोलणार नाही. बरोबर. ते म्हणले आम्हाला प्रायश्चित पाहिजे. तो होता ती बंडा म्हणला तो म्हणजे प्रायश्चित म्हणला पाहिजे की आमचं चुकलंय, हा, हा, आम्हाला बरं. काहीतरी प्रायश्चित द्या. खरंय. मग म्हणलं चालतंय. कसं असतं, शत्रू जरी असलं तरी त्याला एकदा संधी द्यावं माणसानं. आणि शेर ना आल्यावर विषयच नाही. विषय नाही. खरंय. मग म्हणलं दिली संधी. बर. मग म्हणलं कुठे चाललाय? म्हणलं सासू सासऱ्यानं सांगितलं बाबा औषध मारायचे. बर. म्हणला एक काम कर, आमका नंबर दिलाय, फोन केला. बर. त्या एक माणसाला त्या पारावर बसावला औषध घेऊन. तो होता. म्हणलं जाण त्या माणसापासून औषध घेऊन ये. बर. आमच्या पैशानं औषध दिलं. खरंय. मग ते औषध घेतलं, हा. काचा भरलं पंपात. अरे वा. आणि दाचा मारलं 2 एकरात. वडे. असा जे कांदा आता येईन तुम्हाला काय सांगतो, हेरा पाटण्यात सासून खुश होऊन मला दुसरी पोरगी मला दिली पाहिजे. तो होता. मग पुढल्या जन्मी खरंय. चांगला येईन कांदा आता. पण म्हणजे सगळ्या कांद्या होता ते 2 एकर होता ती सगळ्या खाकानाच करून टाकला, काय ठेवलं नाही शिल्लक औषध. औषध कुठलं होतं? आयला सरपंच मला औषधातलं एवढं काय कळत नाही बरं का. बर. हे रप्पाटण्या बाटली होती आणि त्याच्यावर राऊंड काहीतरी असं काहीतरी होतं. काय नाव होतं? राऊंड काय असं राऊंड रप. हा तसंच काहीतरी होतं. अरे नाशक्य, तुला काय आकली बिकलीचा भाग बिग आहे का नाही? ती रान तुझ्या सासऱ्याचं नव्हतं. ती कांदा जी होता ती माझा होता. असं कसं राव? आणि राऊंड रप मारते ती का कांद्याव? आकलीचा भाग बिग आहे का नाही तुला? अहो भांडा पाहून मला काय ते म्हणलं, भांड्याच्या बी जाऊ तू त्याच्या मी माझी नाही. भांड्याला तुला का भांड्याचा आहे तू नासक्या? भांड्यानं आजपर्यंत कुणाचं चांगलं केलंय तेव्हा माझं करायचं आहे तू. माझं काय चुक्या राव? ते हा? मला म्हणले कांद्याचं वाटोळं रस करून टाकली की. मी जर सकाळी जर गेलो का तर लगा सगळा पांगळा होऊन बसलाय कांदाला का, नुसतं कर्करोग पडल्यावर पडला की त्याच्यावर का. मेंढर खाते नाही का? मेंढर खाते देवायची, मेंढर मरतेली की. मेंढर मारते मग काय होईल त्यानं तर? मोठा घोटाळा झाला. अहो तुमच्या सरपंच बाई नाही का, हा. त्या म्हणल्या ती 4 शेरड राहिली तुम्ही आणलेली. होय. मला म्हणल्या बांधाला सोडून ये. बर. म्हटलं तर आपला सासू सासऱ्याचा कांदा आहे, मी दिली कांद्यात सोडून. म्हणलं कांदा आपलाच आहे. मग ती शेरड बी तुमची त्याच कांद्यात. अला का किती वाटोळ करशील तरी किती करशील वाटोळ तू? का एवढ्या बारा का चुकलं माझं, मला तुला माहिती आता होतं. तुला तसं नाही आता तुझं सोडणारच नाही तसं आता मग तुला. आता काय आई शिपत का असं वाटतं या तुला का नाही? तुरंगात दांबल्याशिवाय नाही खडी फोडाय पाठवल्याशिवाय माझा आत्मा शांत नाही होणार. शांत होणार नाही आत्मा. आई शिपत एवढं सैन करायचं कुठं करायचं सैन तरी? अरे असतं की किरकोळ. मी म्हणतो काय 500, 1000, 2000ची लुस्कान होऊ दे, मी पटत भरून त्याची हे करेन. पण एवढी लुस्कान की 2 एकराच्या कांद्याचं वाटोळ केलंय तो नासक्या. पुन्हा आलाय होय माझा तोंडावा आणखीन तू. चल उठ. बर ते सत्कार तेवढा सत्कार आहे की? हाय सत्कार. चल तुला सत्कार बाहेर करतो सत्कार तुला करतो बाहेर. चल नासक्या.